नमस्कार. तुम्ही जर सायंटिफिक असिस्टंट या पदासाठी फॉर्म भरला असेल किंवा वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी भरला असेल किंवा कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी भरला असेल, तुम्हाला माहितीच असेल की आपल्याला अभ्यासाचे दोन प्रकार पडतात. एक आहे नॉन टेक्निकल, एक आहे टेक्निकल. नॉन टेक्निकल मध्ये आपल्याला काय करायचं ऑलरेडी तुम्हाला माहिती असेल. मराठी आहे, इंग्रजी आहे, बुद्धिमत्ता आहे, अंकगणित नाहीये बरं का, बुद्धिमत्ता आहे. त्याचबरोबर आपल्याला जीके करायचं, थोडंसं करंट पण करावं लागेल. आता आपण काय केलंय, हा जो नॉन टेक्निकल पार्ट आहे याचे सगळे सेशन्स आपण यूट्यूबवर प्रोव्हाइड करतोय. त्यासाठी आपण काय केलंय, एक अतिसंभाव्य प्रश्नांचा महायज्ञ सिरीज सुरू केली आहे. आज आहे भाग 3. आज आपण मराठी या विषयावर अतिसंभाव्य प्रश्न बघणार आहेत. नुसते प्रश्न बघायचे नाहीत, त्या प्रश्नांपासून काहीतरी आपल्याला शिकायला भेटतंय ते पण बघणार आहे. त्याचे काय ऑप्शन्स आहेत, कशा पद्धतीने एलिमिनेट करायचे बाकीचे ऑप्शन आणि करेक्ट आन्सर शोधायचं, सगळं आपण बघणार आहे. नॉन टेक्निकलची आता तुम्हाला कदाचित काही गरज राहिली नसेल. जो टेक्निकल पार्ट आहे तो मात्र आपण ॲप्लिकेशनवर आपण काय केलेलं आहे, आपल्या ॲप्लिकेशनवर आपण बॅचेस स्टार्ट केलेल्या आहेत. जो पहिला पोस्ट आहे सायंटिफिक असिस्टंट, याच्यामध्ये ना तब्बल 40% पार्ट जो टेक्निकल आहे म्हणजे केमिस्ट्री आणि फोरेन्सिक सायन्स, त्याची ऑनलाईन बॅच आपण स्टार्ट केलेली आहे. याच्यामध्ये ना परिपूर्ण 40 प्रश्न 80 मार्कांची तयारी आम्ही करून घेणार आहोत. बरोबर, सगळं क्वालिटी मटेरियल तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. तुम्हाला ज्या PDF नोट्स दिल्या जातात त्या तुम्ही डाउनलोड करू शकता, त्याची प्रिंट पण काढू शकता, तुमच्या त्या इंटरनल स्टोरेजला त्या सेव्ह होतात. आज वेळ आज इथं आपण पुढचे 25 ते 30 दिवस, आता बघा MCQची एक्झाम देतोय आपण, MCQ बेस्ड आहे, पण MCQ सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला ना काहीतरी थेरॉटिकल कॉन्सेप्टची क्लॅरिटी लागते. त्याच्यासाठी आपण वेळ देतोय 25 ते 30 दिवस. तेवढे सेशन्स एकदा झाले की आपण भरपूर सारे टेक्निकल पार्टवर, या टेक्निकल पार्टवर भरपूर सारे MCQ सॉल्विंग सेशन्स पण घेणार आहे. म्हणजे काय होईल, जेव्हा आपल्याला कळेल की एक्झाम आता नोटिफिकेशन आलं, एक्झाम आहे, तेव्हा आपण MCQ सॉल्व्ह करत असणार आहे. चला, सगळं तुम्हाला ऑलरेडी माहिती असेल. जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी ॲप्लिकेशनची लिंक देतोय, तुम्ही तिथून ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. बाकीची माहिती सगळी मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर ही झाली सायंटिफिक असिस्टंट 40% पार्ट. सेम वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यकसाठी पण आहे. सगळं मटेरियल वगैरे आपण डेडिकेटेड आहे, सेपरेट आहे. बरोबर, या बॅचसाठी जे महत्त्वाचं आहे ते सगळं आपण प्रोव्हाइड करत आहोत ॲप्लिकेशनवर. लिंक इज गिव्हन इन डिस्क्रिप्शन. सेम कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक, त्याची पण बॅच अवेलेबल आहे. वरिष्ठ लिपिक भांडार, याची पण बॅच अवेलेबल आहे. पण नॉन टेक्निकलसाठी, टेक्निकलचं झालं हे तुम्हाला बॅच अवेलेबल आहे, ॲप्लिकेशनवर जायचंय. पण नॉन टेक्निकलचं काळजी करू नका, याच्यासाठी मी स्टडी प्लॅन व्हिडिओ ॲप्लिकेशनवर दिलेला आहे, पब्लिक आहे, तुम्ही तो जाऊन बघू शकता. ॲट द सेम टाइम आपण यूट्यूबवर सगळं नॉन टेक्निकल पार्टचे जे अतिसंभाव्य प्रश्न आहेत ते बघणार आहेत. ते नुसते बघून नाही तर त्याच्यापासून आपल्याला काही ना काही शिकायला भेटतं, ते सगळं बघणार आहे. कॉन्सेप्ट क्लॅरिटी आपण इथून करणार आहे. चला, आज मराठीचे ना अतिसंभाव्य प्रश्न बघूया आणि त्यांच्यापासून आपल्याला काय काय शिकायला भेटतं ते पण बघूया. चलो जी, बघू आपण पहिला प्रश्न. पण मी तुम्हाला नेहमी सांगतो की मराठी असा विषय आहे की एकदम सिंपल आहे, त्याला ना खूप सारा वेळ देत बसू नका. आपल्याला सवय झाली पाहिजे की साधारणतः 15 सेकंदामध्ये आपल्याला आन्सर देता आलं पाहिजे आणि तशी माइंडला प्रॅक्टिस झाली पाहिजे. कारण स्पर्धा परीक्षा ही एक माइंड गेम आहे. तुम्ही जर कॉन्फिडन्स लूज झाला तुमचा, मग तुमचं काय खरं नाही. बरोबर, चला बरं 15 सेकंद बघूया. सी द आन्सर, सी ऑप्शन्स अँड क्वेश्चन. व्हॉट इज द क्वेश्चन? बघा प्रश्न काय आहे. प्रश्न आहे, काठ्या शब्दाचे एक वचन कोणते आहे? पहिला पर्याय काठी, दुसरा पर्याय काटा, तिसरा पर्याय काठ आणि चौथा पर्याय काडी. टाइम संपला. भेटलाय आन्सर तुम्हाला. पण नुसतं हे नाही बघायचं आपल्याला, नुसतं सर तुम्ही येताय प्रश्न सांगताय ऑप्शन आणि शोधा, असं नाही करत आहे आपण. याच्यापासून काय शिकायला भेटतं, याच्या मागची काय थेरॉटिकल कॉन्सेप्ट क्लॅरिटी लागते ते पण मी सांगतोय. बघा, हा जो टॉपिक आहे ना, हा आहे वचन. या टॉपिकवर वचन म्हणजे काय रे, का नामाच्या अंगी संख्या सुचवण्याचा जो गुणधर्म असतो त्याला वचन म्हणतात. मग नामावरून, नामाच्या रूपावरून जर एका वस्तूचा बोध होत असेल, फक्त एका, त्याला एक वचन म्हणतात. जर नामाच्या रूपावरून एकापेक्षा जास्त वस्तूंचा बोध होत असेल त्याला अनेक वचन म्हणतात. म्हणजे नामाच्या रूपावरून दोनच गोष्टी करतात, तो एक वचन आहे का अनेक वचन आहे. बरोबर. आता काठ्या हे जे नाम आहे याच्यावरून एक कळतो का आपल्याला, एक काठी. आता उत्तरच भेटलंय तुम्हाला. एक काठी कळते का? नाही. आपल्याला ना जास्त काठ्या कळतात, एकापेक्षा जास्त. 4 कळतात का? कळत नाही. 5 म्हणजे एकापेक्षा जास्त आहे एवढं कळतंय. म्हणजे नामाच्या अंगी नामाच्या रूपावरून एकापेक्षा जास्त संख्येचा बोध इथं होतोय, म्हणून हे अनेक वचन आहे. कोण अनेक वचन आहे? काठ्या. आता एक वचन काय झालं सांगा बरं. तर आन्सर काठी आहे का? इथं काडी नाहीये बरं का, काडी नाही.
काठ नाही, काटा नाही. आन्सर काय आहे? काठी. काठी हे काय झालं? एक वचन झालं आणि काठ्या काय झालं? अनेक वचन झालं. वचनबद्दल आता इथं टॉपिक संपला. वेगळं वेगळं काही करायची गरज नाहीये. आपण याच्या मागची कॉन्सेप्ट पण पाहिली. अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. सगळे अतिसंभाव्य प्रश्न आहेत. चला दुसरा प्रश्न बघूया, पण द्यायचेत आपल्याला फक्त 15 सेकंद. चलो देखो. पुढे लिंग विचारानुसार जोड्या दिल्या आहेत. त्यातील चुकीचा पर्याय शोधा. शोधा बरं चुकीचा पर्याय. डन. भेटला आन्सर. बघूया बरोबर आहे का. बघा आता लिंग हा जो टॉपिक आहे मराठीमध्ये, आता माहिती आपल्याला मराठी भाषेमध्ये 3 लिंग आहेत, पुल्लिंग, श्रीलिंग आणि नपुंसकलिंग. बरोबर. आता कसं शोधायचं बघा. पुल्लिंगी म्हटलं का तो वापरायचं. बघा तो दगड, तो सूर्य हे पुल्लिंगी शब्द झाले. बरोबर. आता स्त्रीलिंगी म्हटलं का ती वापरायचं. बरोबर. ती मुलगी, बरोबर, ती भिंत, ती वीट आहे की नाही. याच्यावरून काय कळतं? ते स्त्रीलिंग आहे. आणि नपुंसकलिंग असेल तर ते वापरायचं, म्हणजे ते आसू, बरोबर, ते घर, बरोबर, ती माडी श्रीलिंगी वाटतं की नाही. तो बंगला, ते कसं वाटतं? पुल्लिंगी वाटतं. असं तो, ती, ते वापरायचं आणि लिंग शोधायचे. संपला टॉपिक. फक्त पुल्लिंग, श्रीलिंग आणि नपुंसकलिंग. या ठिकाणी यांनी सांगितलं का पुल्लिंग आणि श्रीलिंग यांच्यामध्ये जोड्या दिलेल्या आहेत त्यांनी पर्यायामध्ये. तुम्हाला शोधायचा कोणती चुकीची आहे. उलट जाऊ आपण. बघा तो भाऊ, ती वहिनी, बरोबर वाटतं की नाही. पुल्लिंग श्रीलिंग. तो वानर, ती वानरी. इथं बघा, इथं 2 गोष्टी शिकायला भेटणार. वानर या शब्दाचं श्रीलिंगी रूप वानरी आहे, हे पण कळलंय. आणि तो वानर, ती वानरी, हे पण बरोबर आहे. तो शिक्षक, ती शिक्षिका, हे पण बरोबर आहे. म्हणजे आपला आन्सर काय विचारलंय त्यांनी? चुकीचा पर्याय विचारला. मग आता तुम्ही याला करणार ना, हे काय करणार? हे करेक्ट आहे. म्हणजे चुकीचा पर्याय ए आहे. बरोबर. कारण सुसर हा जो शब्द आहे, हे जे नाम आहे ना, ते श्रीलिंगी आहे बरं का. आपण ती सुसर म्हणतो. ती सुसर म्हणजे सुसर हे शब्द काय झाला? स्त्रीलिंगी झाला. म्हणून आपलं चुकीचा पर्याय काय आहे? एक आहे. चला तिसरा प्रश्न बघूया बरं 15 सेकंदामध्ये. चलो देखो, अच्छे से देखो. मोर आणि रेडा या शब्दांची योग्य स्त्रीलिंगी रूपे सांगा. आता ना आपण लिंग या टॉपिक आजच कंप्लीट करणार आहे. मी बरोबर अतिसंभाव्य प्रश्न चेक करतोय, तर ते फक्त लिंग या टॉपिकवर बऱ्यापैकी घेतलेत. कारण तुम्हाला ना या सेशन नंतर लिंग हा टॉपिक ऑटोमॅटिक कळला पाहिजे. आपल्याकडे खूप वेळ नाही द्यायचा आपल्याला. डन. चलो देखो. आपल्याला ना काय करायचं? मोर आणि रेडा या शब्दांची स्त्रीलिंगी रूप शोधायची बरं का. म्हणजे हे कोण झाले रे? ते पुल्लिंगी झाले बरं का. तो मोर, तो रेडा, हो की नाही, पुल्लिंगी. आता याचे स्त्रीलिंगी रूप काय? तो मोर, ती लांडोर. म्हणजे इथं पण बरोबर, इथं पण बरोबर. आता असं म्हणतो का आपण तो मोर आणि ती चिमणी. आता चिमणी झालं, पण ते पुल्लिंग श्रीलिंग ते त्याच्यामध्ये येत नाही. ते ती चिमणी बरोबरच आहे, पण यांच्यामध्ये यांची जोड बसत नाही. बरोबर. जोड्या लावता येत नाही. असा घोळ होऊ द्यायचा नाही कुठं पण. म्हणून आता चिमणी येत नाही इथे, मैना येत नाही इथे. आता 2 ऑप्शन कट झाले बघा. इलिमिनेशन आपण टेक्निक वापरली. 2 ऑप्शन आता आपल्याला कळलं का 2 ऑप्शन मध्ये आपलं आन्सर आहे 2, इलिमिनेट केले. आता ना आपले आन्सर येण्याचे चान्सेस 50% झालेत. आधी किती होते? 25% होते. आता आपले आन्सर बरोबर येण्याचे 50% चान्स आहेत. आता मात्र याला सोडायचं नाही. पहिली गोष्ट, या पोस्टसाठी निगेटिव्ह मार्किंग नाही, याला सोडायचंच नाहीये. आता तुमचे चान्सेस फार आहेत दोघांमध्ये उत्तर येण्याचे. आता रेडा हा झाला तो रेडा. याचं स्त्रीलिंग रूप काय येईल? ती गाय येईल का? नाही, ती म्हैस. रेडा या शब्दाचं, बरोबर. आता याचं हे झालं, याचं फिमेल मध्ये बघितलं, रेडा, तो रेडा, त्याचं स्त्रीलिंग रूप ती म्हैस. बरोबर. सो आन्सर बी पर्याय बरोबर आहे. चलो चौथा प्रश्न बघूया आपण. वेळ कमी द्यायचा आहे आपल्याला. आज जरी मराठी तुम्हाला वाटत असेल खूप सोपं आहे, पण ते एवढं सोपं पण समजू नका. प्रॅक्टिस करावी लागेल. इथं तुम्हाला युट्यूबवर, मोबाईलवर बघायला बरं वाटतं, पण त्या एक्झाम हॉलमध्ये ते सुचलं पाहिजे. त्याच्यामुळे हे प्रश्न मी फार विचारपूर्वक घेतोय. तुम्ही फक्त प्रश्न जर बघितला तर असं समजा की तुम्ही एक्झाम हॉलमध्ये आहात आणि प्रश्न तुमच्या समोर आलाय. तुम्ही कसं करणार आहे? मी पहिलं सांगितलंय, पूर्ण प्रश्न वाचल्याशिवाय आणि पूर्ण ऑप्शन सगळे पर्याय बघितल्याशिवाय अजिबात टिक करायचं नाहीये. चला बरं बघूया या प्रश्नाचं काय आन्सर आहे. डन. बघा, भीमाने मुष्टियुद्धात बकासुराला ठार मारून टाकले. या वाक्यातील कर्ता ओळखायचा आहे. सर कर्ता कसा ओळखता तो सांगतो.
तुम्ही क्रियापदाचा जो धातू आहे त्याला नारा प्रत्यय लावायचा आणि म्हणायचं कोण, तर आपल्याला कर्ता भेटतो. आता इथं कर्ता का ओळखायचा आहे, पण नारा प्रत्यय कोणाला लावायचा, क्रियापद बघा, बकासुराला ठार. इथपर्यंत वाक्य झालं असतं कसं वाटलं असतं रे, भीमाने मुष्टियुद्धात बकासुराला ठार. काय कळत नाही, म्हणून क्रियापद काय करतं, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा तो एक कधी कधी क्रियावाचक शब्द पण असतो. याच्यात ना मारून टाकले हे क्रियापद आहे. मग मारून टाकणारा कोण असा जर आपण प्रश्न विचारला तर कोण मारून टाकणारा कोण आहे, बकासूर आहे का भीमा आहे, तर भीमाने बकासुराला ठार मारले म्हणून मारून टाकणारा कोण, भीमा. बरोबर. आता आपल्याला कर्ता भेटला. आता कर्म कसं ओळखायचं, आता ही जी मारून टाकण्याची जी क्रिया घडली ती कोणावर घडली बघा, मारून टाकण्याची क्रिया कोणी केली, भीमाने केली. कोणावर केली, तर ती क्रिया केली बकासुरावर. म्हणजे बकासुराला त्याने काय केलंय, मारून टाकले. म्हणजे हा झाला बकासूर, काय झालं, हे झालं कर्म, आणि हा भीमा कोण झाला, कर्ता. करेक्ट. आता मला सांगा मग याच्यामध्ये कर्ता कोणता आहे, बकासूर का नाही, ठार, मुष्टियुद्ध नाही. आन्सर आहे पर्याय क्रमांक 1. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, भीम किंवा भीमा. जे उत्तर इथं दिलं ते अशा पद्धतीने शोधायचं. चला पुढचा प्रश्न बघूया बरं. पुढचा प्रश्न 15 सेकंद बघा. प्रतिदिन या शब्दाचा समास ओळखा. समासावर पण प्रश्न नेहमी विचारला जातो. डन. चला आज ना मी तुम्हाला एक समास शिकवतो. आज मी तुम्हाला अव्ययी भाव समास शिकवतो. बघा आज तुम्ही बरोबर हा समास ऑटोमॅटिक होऊन जाईल तुमचा, अव्ययी भाव समास. बरोबर. आज मी फक्त तुम्हाला एवढा एकच समास शिकवतोय, अव्ययी भाव समास. अव्ययी भाव समास जो असतो ना, तर याच्यामध्ये पहिले आता याच्यामध्ये 2 पद असतात. याच्यामध्ये या समासामध्ये अव्ययी भाव समासामध्ये पहिले पद हे जे असतं ते मुख्य असतं, दुसरे पद हे गौण असतं. आता काय असतं हे ते पण सोडा, तुम्हाला सांगतो. जेव्हा जेव्हा अव्ययी भाव समास असेल तेव्हा तेव्हा त्याचा पहिले पद बघायचे. ते जर प्रति असेल, आ असेल, बरोबर, प्रति असेल, आ असेल, यथा असेल, बरोबर, बिन असेल, यथा असेल किंवा बिन असेल, अशा पद्धतीचे पुढे शब्द असतील तर समजून घ्यायचं तो अव्ययी भाव समास आहे. जसं आजन्म याबरोबर आमरण हे काय झाले, अव्ययी भाव समास झाला. बिनतक्रारी, बरोबर, बिनतक्रार हा काय झाला, अव्ययी भाव समास. यानंतर यथाशक्ती हा काय झाला, अव्ययी भाव समास. प्रतिदिन, बरोबर, प्रतिदिन, प्रतिक्षण हे सगळे काय झाले, अव्ययी भाव समास झाले. उत्तरच भेटला ना राव. प्रतिदिन, प्रति शब्द पहिला आहे, पहिले पद काय, मुख्य आहे. आन्सर काय आहे रे, उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अव्ययी भाव समास. समजला. आज आपण एक समासच संपून टाकला. एकदम सिंपल आहे, फक्त व्यवस्थित लक्ष द्यायचंय. तुम्हाला जर नवीन काही शिकायला भेटलं तर तुम्ही नोटबुक घेऊन बसा. ही मूवी सारखं नका बघू, नोटबुक घ्या, नवीन शिकलं लिहून ठेवा, ते डोक्यात राहतं. चला पुढचा प्रश्न बघूया. 6 नंबर. चलो देखो. मीनाने खाऊ खाल्ला असेल या वाक्यातील काळ ओळखा. नेहमी काळावर प्रश्न असतात. काळ, आपण उपप्रकार पण पाहिले. डन. 5 सेकंद बघा बरं, तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये. ओव्हर. भेटलं तुम्हाला आन्सर. आता मी तुम्हाला याच्या मागची थेरॉटिकल कॉन्सेप्ट सांगतो फक्त 1 मिनिटामध्ये. काळ ना मुख्य 3 प्रकार आहेत. काय आहे, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. बरोबर, हे तर आपल्याला कळतंय, लहानपणापासून आपण ते काळ शिकलोय. त्याचे 4 उपप्रकार असतात. आता 4 उपप्रकार कोणते आणि ते कसे ओळखायचे याच्यासाठी लास्ट सेशन मध्ये सुद्धा मी हा चार्ट दिला होता, हो की नाही. आता आपण त्याला पण व्यवस्थित पाहून घेऊ बरं. व्यवस्थित पहा, व्यवस्थित बघा. काळाचे 3 प्रकार आहेत, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ. आणि त्याचे उपप्रकार आहेत साधा काळ, अपूर्ण काळ, पूर्ण काळ आणि रीतिकाळ. बरोबर. आता ना ते नेहमी एवढं सिंपल नाही देत, मुख्य काळ ओळखा, ते उपप्रकार ओळखायला विचारतात. आज मी तुम्हाला ना, मागं ऑलरेडी झालंय, पण मी आज पण तुम्हाला भविष्य काळ जो आहे त्याचे उपप्रकार कसे ओळखायचे ते सांगतो. बघा आता, मी क्रिकेट खेळेन हे जर वाक्य म्हटलं, मी क्रिकेट खेळेन म्हणजे मी भविष्याबद्दल बोलतोय, म्हणून भविष्यकाळ ओळखायचा. करेक्ट. आता बघा, याबरोबर आता मी क्रिकेट खेळेन हा झाला भविष्यकाळ, पण त्याचा उपप्रकार कोणता, साधा आहे, सरळ बोललोय आपण, मी क्रिकेट खेळेन. आता दुसरं वाक्य बघा बरं, मी क्रिकेट खेळत असेन, खेळतोय का आत्ता, वर्तमान काळ नाही, खेळत असेन म्हणजे भविष्यकाळ. आता खेळत असेन, पण ती गोष्ट कशी वाटते रे वाक्यावरून, ती क्रिया सध्या चालू आहे असं वाटतं, म्हणजे क्रिया अपूर्ण आहे, म्हणून त्याचा उपप्रकार झाला
झाला अपूर्ण भविष्यकाळ. तिसरे बघा, मी क्रिकेट खेळले असेल. खेळतोय का आता? नाही, मी भविष्याबद्दल बोलतोय, मी आजच सांगतोय भविष्यात. मी क्रिकेट खेळले असेल म्हणजे मी ती क्रिया एखादी भविष्यात करेल आणि ती केलेली असेल म्हणजे पूर्ण भविष्यकाळ वाटतो की नाही. चौथं बघा, मी क्रिकेट खेळत जाईन म्हणजे ना मी खेळणार आहे भविष्यकाळ आहे, पण मी खेळत जाईन म्हणजे आज खेळत उद्या खेळत रीत सांगितली त्यांनी, म्हणजे नेहमीची क्रिया आहे, दररोज होणार आहे भविष्यकाळात. म्हणून असं जर असेल ना, खेळत जाईन असेल ना तर रीती, खेळले असेल पूर्ण, बरोबर, खेळत असेल अपूर्ण आणि खेळेल साधा. आता हे तुम्हाला कळलं ना. आता मला याचा आन्सर शोधा. आता तुम्हाला आन्सर भेटलंच पाहिजे, नाही भेटलं तर अवघड आहे राव मग. डन. बघा बरं सापडलं काय आन्सर. बघा बघा काय आन्सर आलंय तुमचं, सांगा मला, सांगा काय आलं. बघा इथं बघा, खाल्ला असेल पूर्ण वाटतं की नाही. मी आजच सांगतोय मी आंबा खाल्ला असेल म्हणजे भविष्याबद्दल बोलतोय आणि पूर्ण केलेली क्रिया आहे. म्हणून काय झालं, भूतकाळ आहे का तो? नाही. भविष्यकाळ, वर्तमान काळ आहे का? नाही. आता झालं 50% चान्स, भविष्यकाळच आहे पण पूर्ण आहे का? अपूर्ण आहे. मीनाने खाल्ला असेल पूर्ण आहे म्हणून पर्याय क्रमांक डी पूर्ण भविष्यकाळ. बरोबर. आता खात असेल असं जर असतं तर ती गोष्ट अपूर्ण वाटते की नाही. खात असेल, मी आजच सांगतोय मी आंबा, तू येशील ना तेव्हा मी आंबा खात असेल म्हणजे तेव्हा एखादी अपूर्ण क्रियाबद्दल बोलतोय, भविष्य काळात बोलतोय, हो की नाही. म्हणून तेव्हा अपूर्ण भविष्यकाळ. चला पुढचा प्रश्न बघूया बरं. चला 15 सेकंद जस्ट. चलो देखो. पुढीलपैकी कोणता शब्द वरिष्ठ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे? अरे तुम्ही दोन फॉर्म भरले ना, वरिष्ठ आणि कशाला भरलाय? ज्युनियर लॅबोरेटरी असिस्टंट, कनिष्ठ. काय बघायचं त्यात, काय उत्तर शोधायची काही गरजच नाहीये. पण ना तुम्हाला इथे एक शिकायला भेटणार आहे बरं का. जर तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी काय होतं ना, आपण त्या टेन्शनमध्ये ना चुकून सिली मिस्टेक्स करतो. बघा ना, त्यांनी पर्याय उत्तर सोपं आहे याचं, वरिष्ठ, कनिष्ठ, बरोबर. पण ना बघा ना इथं कसं दिलंय त्यांनी, संतुष्ट, एकनिष्ठ, श्रेष्ठ, हो की नाही. उत्तर शोधायला ते जरी सोपं असेल तर कधी कधी ते ना अशा पद्धतीने तुम्हाला मिक्स करतात, त्याच्यामुळे कधी कधी चूक होऊ शकते. भेटलं का तुम्हाला वरिष्ठ या शब्दाचा पुढीलपैकी कोणता शब्द वरिष्ठ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे? म्हणजे ना सर मला आता विरुद्धार्थी शब्द करून ठेवावे लागतील, बरोबर. आनंद, दुःख, कनिष्ठ, वरिष्ठ अशा पद्धतीने थोडेसे महत्वाचे शब्द. काळजी करू नका, पुढच्या नंतर सेशन जे येईल मी एक सेशन स्पेशल विरुद्धार्थी शब्दावरच घेतो, जेणेकरून तुम्हाला सगळे महत्वाचे विरुद्धार्थी शब्द ऑटोमॅटिक होऊन जाईल एका सेशनमध्ये सगळे समानार्थी शब्द बघूया आता आपण. अशा पद्धतीने काही समूहदर्शक शब्द पण आपण भगणार आहे. जसं नाही का एक काठी, बरोबर, एक काठी. आता जर सगळ्या अनेक काठ्या घेतल्या, बरोबर, तर त्याचा समूहदर्शक शब्द कोणता मला कॉमेंटमध्ये सांगायचं. का भरपूर सगळ्या काठ्या असतील त्यांचा समूहदर्शक, आता समूह झाला ना त्यांचा, तर त्या समूहदर्शक शब्द कोणता नक्की कॉमेंटमध्ये सांगा, मी चेक करेल. चलो 8वा प्रश्न बघूया बरं. 8वा प्रश्न बघा, ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? ऑलरेडी सोपा क्वेश्चन आहे. मराठीमध्ये असे पण प्रश्न 1-2 क्वेश्चन विचारतात बरं का. ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत, पण एकदमच इन डिटेल कोण लेखक पाठ करत बसायची गरज नाहीये. जे महत्वाचे आहेत, जे नेहमी गाजलेले बुक्स आहेत त्याचे मात्र लेखक महत्वाचे आहेत. तर आपल्याला माहिती ययाती कोण आहेत लेखक? वि. स. खांडेकर हे आहेत. याच्यापासून वेगळं काही शिकायची आपल्याला गरज नाही. आन्सर तुम्हाला भेटलं. चला पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न 9th नंबर. इथून खूप शिकायला भेटणार आहे. ऑलरेडी आपण शिकलोय, पण आता तुम्हाला उलट शोधायचं. आधी भीम शोधला होता ना, त्याने बकासुराला ठार मारलं होतं. आता आपल्याला कर्म शोधायचंय. डन. भेटलं तुम्हाला आन्सर. काय भेटलं बघू बरं, बरोबर आहे का? त्याने घराजवळ गाडी उभी केली या वाक्यातील कर्म सांगा. आता ना कर्म बघायचंय. आता उभी केली, उभी करणारा कोण? कर्ता कोण आहे? त्याने केली म्हणून तो झाला, कोण झाला? कर्ता झाला. आता त्याने काय केली? गाडी उभी केली, पण त्याने उभी करण्याची क्रिया कोणावर केली? त्याने घरावर केली का घर उभं केलंय का? नाही, गाडी उभी केली म्हणजे गाडी काय झालं रे? कर्म झालं, हो की नाही. अशा पद्धतीने शोधा. सोपा आहे, एकदम सोपा आहे. डन. चलो काय भेटलं रे तुम्हाला? कर्म. घराजवळ नाही, गाडी त्याने नाही आणि केली तर हा क्रियापद झालं. त्याने उभी केली काय झालं? क्रियापद झालं, बरोबर. म्हणजे तुम्हाला हे जरी कळलं असतं, हे नाही तरी तुमचे 33
0.33% चान्सेस आहेत बरोबर उत्तर येण्याचे. चला 10वा क्वेश्चन बघू. 10th नंबर काय आहे बरं प्रश्न? आसवे या शब्दाचे एकवचनी रूप सांगा. आज वचन आणि लिंग संपलेत तुमचे, 2 टॉपिक झाले मराठीमधले. आसवे या शब्दाचे एकवचनी रूप सांगा. आता ना त्यांनी विचारलं एकवचनी रूप म्हणजे हे आसवे काय झालं? अनेकवचनी रूप झाले. मी सांगितलं ना वचन म्हणजे काय? 2 प्रकारचे वचन, एक वचन अनेक वचन. जेव्हा नामावरून एका वस्तूचा बोध होतो तेव्हा एक वचन, एकापेक्षा जास्त वस्तूंचा बोध होतो तेव्हा अनेक वचन. आसवे म्हणजे काय झालं? अनेक वचन झालं. तर त्याचे एक वचन कोणते आहे सांगा बरं. आस नाही, आसरा नाही, आशा अजिबात नाही, आसू. पण आता लिंग कळलं तुम्हाला. आता तुम्हाला वचन कळलं. आसू म्हणजे काय झालं? एक वचन. आसवे काय झालं? अनेक वचन. बरोबर. आता मला याच्यामध्ये लिंग सांगा. पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग. आता नपुंसकलिंग मध्ये आपण काय म्हणतो? ते तुझे आसू पुसून घे बरं. ते बरोबर. ते आला म्हणजे काय झालं? नपुंसकलिंगी आहे हा शब्द. बरोबर. अशा पद्धतीने आपण 10च क्वेश्चन बघतो. मनाला प्रॅक्टिस करतो. काळजी करू नका. आपण जशी जशी एक्झाम जवळ येईल तेव्हा खूप सारे क्वेश्चन्स घेणार आहे. ऍट द सेम टाइम 100, 150 क्वेश्चन्स आपण घेऊया. आज आपण इथे थांबूया. जर सेशन आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.